नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजसाठी 5 इंच बाहीचं लांबीचं कटिंग करणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीने आजचं बाही कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज जी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं बाही कटिंग अगदी सहजपणे करू शकता। अगदी नवीन जरी शिकत असाल तरी ही पद्धत वापरून तुम्ही बाहीचं कटिंग अगदी सहजपणे करू शकणार आहात। आणि या पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाही जर तुम्ही ब्लाऊजच्या मुंढ्याला जोडताना ती अजिबात कमी पडत नाही, अगदी परफेक्ट बसते। आणि ज्यावेळेस तुमची बाही ब्लाऊजच्या मुंड्याला परफेक्ट बसेल त्यावेळेसच तुमचं ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा सरळ रेषेत येईल। तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर तुम्ही बाहीचं कटिंग करायला शिकणार आहात। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे 32 साईजचं हे बाही कटिंग करणार आहोत। 32 साईजसाठी बाहीची लांबी आहे 5 इंच आणि दंडघेर आहे 5.5 इंच। हे दोनच मापे आपण इथे घेतलेली आहे, कारण आजची जी बाही कटिंग आहे ती मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला बाही कटिंगसाठी बघा, इथे आपण एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। तर ही बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत। तर बघा, बाही आपली लांबी आहे 5 इंच, तर अस्तरची बाही आहे आपण त्यामध्ये 1 इंच मिळून 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी 6 इंचावर मार्किंग करून ही सरळ रेषा आखून घेतलेली आहे। तर बघा, तर आपण दंडघेराचं माप टाकून घेणार आहोत। दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेत असतो। तर हे मार्किंग पण आपण इथे करून घेतलेलं आहे। तर बघा, बाही घडी काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे ब्लाऊजचा फ्रंट पार्ट। कुठलाही ब्लाऊजचा तुम्ही पेपर कटिंग केलेला असू दे, कोणत्याही मापाचा असू द्या, तो फ्रंट पार्ट घ्यायचा आहे। आणि तर बघा, आपण हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि आता आपण मुंडा घेराचं माप मोजून घेणार आहोत। बघा, तर वरती हे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन शोल्डरमध्ये जातं ते सोडून द्यायचं आहे बघा। आणि इथपासून टेपने असं मोजून घ्यायचं आहे बघा मुंडा राऊंड। तर जिथपर्यंत आपला फिटिंग पॉईंट आहे तिथपर्यंत हे आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे बघा। तर जेवढं आपलं माप येईल मुंडा घेराचं ते माप आपण इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने बाही घडीसाठी टाकायचं आहे बघा। तर हे आपलं आलं आहे 7.25 इंच। तर हे आपलं 7.25 इंच आलेलं आहे। तर बघा, खूप सोपी पद्धत आहे बाही घडी काढण्याची। तर बघा, हे 7.25 इंच आपण कसं टाकणार आहे बघा। तर हे माप आपण बघा बाही घडीसाठी घेतलेलं आहे 7.25 इंचावर बघा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। 7.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यापुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर बघा, ही जे माप मिळालं आहे ही आपली आहे बाही घडी। तर ही आपली बाही घडी आहे, तेवढंच माप आपण खाली टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा, खूप सर्वात सोपी ही पद्धत आहे। तर आता आपण कॅप हाईटचं माप टाकणार आहोत। 5 इंच बाहीसाठी आपण 2.5 इंचावर कॅप हाईटचं माप टाकून घेणार आहोत। तर शिलाई मार्जिन बघा, आपलं जे काय आपलं 2 इंच शिलाई मार्जिन आहे ते आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि ही तिरकस रेषा अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे। आता या रेषेचा मध्य घ्यायचा आहे, पुन्हा या रेषेच्या मध्य, या रेषेच्या वरती अर्धा इंच आणि या रेषेच्या इथे पाव।
तर इथे 1 इंचावर पॉईंट आणि 1-1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि आता 1.5 इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा. तर अशा पद्धतीने इकडे थोडासा 1/2 इंच खाली शेप देऊन घ्यायचा आहे आणि 1 इंचाचा शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघा. आता हे फिटिंग पॉईंट जोडून घ्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने बाहीचं कटिंग केलं तर बघा ही बाही तुमची मुंड्याला जोडताना अजिबात कमी पडणार नाही. तर बघा इथे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तर बघा ही बाही आपण या मुंड्याला जोडून बघणार आहोत. बघा वरती अर्धा इंच अंतर सोडून आपण चेक करणार आहोत बघा. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपली बाही कटिंग आहे बघा. बाहीचा कट आणि ह्या फ्रंट पार्टचा कट अगदी बरोबर बसतो आहे बघा. पुन्हा चेक करून बघूया. परफेक्ट. तर तुम्ही पाहू शकता बघा फिटिंग अगदी सरळ. ज्यावेळेस आपली बाही अशा पद्धतीने परफेक्ट बसेल त्यावेळेसच आपलं फिटिंग पण अगदी बरोबर येतं. तर बघा आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही परफेक्ट बाही कटिंग करायला शिकणार आहात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.